ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या काळात अनेक शुभयोग जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे आणि यामध्ये अशा 7 राशी आहेत ज्यांच्यावर पैशाचा पाऊस होऊ शकतो. यात तुमच्या राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कर्क राशीत विराजमान झालेला आहे. लगेचच 29 जून रोजी बुध कर्क राशीत वक्री होणार आहे आणि 7 जुलै रोजी वक्री चलनाने बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत गुरु आणि शुक्र विराजमान आहेत. बुधाचे कर्क राशीत होणारे गोचर हे अनेक अर्थाने महत्त्वाचे मानले गेले आहे. कर्क राशीत असताना बुध, शुक्र आणि गुरु यांच्या युतीने अद्भुत शुभ राजयोग जोडून येत असल्याचं सांगितलं जात आहे. बुधाने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर 3 ग्रहांचा त्रिग्रही योग जोडून येत असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे बुध आणि गुरु यांच्या युतीने कलानिधी योग, बुध आणि शुक्र यांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग, गुरु आणि शुक्र यांच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग जोडून येत असल्याचं सांगितलं जात आहे. कर्क राशीतील त्रिग्रही योग हे काही राशींना सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकतात असं म्हटलं जात आहे. यात कोणत्या राशी आहे? तर पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात. व्यावसायिक स्थिती मजबूत होऊ शकते. कार्यालयात मेहनतीचं फळ मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. अविस्मरणीय क्षण एकत्र घालवू शकाल. कौटुंबिक समस्या संपून आनंद मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अनपेक्षित आर्थिक लाभांमुळे परिस्थिती सुधारेल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी सुद्धा मिळू शकेल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा कालावधी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. काहीतरी नवीन सुरू करायचे असेल तर हा काळ अनुकूल असू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये सलोखा आणि प्रेम वाढेल. करिअरसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये नवीन यश मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जमीन, इमारती आणि वाहनांची खरेदी सुद्धा शक्य होऊ शकते. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीसाठी आर्थिक बाबतीत समृद्धी आणि आनंद घेऊन येणारा हा काळ ठरू शकेल. गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठाही वाढेल. सोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होण्याची ही चिन्ह आहेत. कामाच्या ठिकाणी भागीदारीतून हळूहळू फायदा होईल. कुटुंबासोबत प्रवास करण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती आणि नफ्यासाठी चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतात. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर काळ ठरू शकतो. प्रेम संबंधांमधील अडचणी संपत आल्यात असंही वाटेल. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. परंतु अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा. रोजगाराची परिस्थिती चांगली राहील. नवीन नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतील. काही लोकांना पदोन्नती, उत्पन्नात वाढ मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरू शकेल. बाहेरचे अन्न खाणं सुद्धा टाळावं असा सल्ला दिला जातोय. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात, ज्यामुळे बँक खात्यातील शिल्लक वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम काळ असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. भागीदारीच्या काळात यश मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणेची चिन्हही दिसत आहेत. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी गुंतवणुकीसाठी चांगला काळ असेल. चांगल्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होऊ शकतात. प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगलं आणि अधिक रोमॅन्टिक असेल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. कोणताही प्रवास यशस्वी ठरू शकेल. त्यानंतर मकर रास. मकर राशीसाठी हा काळ सुख आणि समृद्धीचा ठरू शकेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाच्या संधी सुद्धा निर्माण होऊ शकतात. काहींना कामासाठी परदेशात जाण्याच्या संधीही मिळू शकतात. कौटुंबिक सुख नांदेल. जवळच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. मनःशांती लाभेल. जमीन, इमारती किंवा वाहनं खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. नशीब बाजूने असेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सुद्धा मिळू शकतात. परंतु ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.